नमस्कार मित्रांनो, ऑलिव्हिया आयुर्वेदामध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आज आपला विषय आहे पोटऱ्यांमध्ये वात येणे म्हणजे पायातील काल्फ मसलमध्ये क्रॅम्प्स येणे. शक्यतोवर आळस देताना हे पोटऱ्यातील स्नायूंना ताण सहन न झाल्याने क्रॅम्प्स येतात. हे क्रॅम्प्स काही सेकंद ते काही मिनिटांपर्यंत राहू शकतात. ही एक धोक्याची सूचना आहे की शरीरात काहीतरी विटॅमिन्स किंवा प्रोटीन्सची कमतरता झाली आहे, त्याच्यामुळे हे असे होत आहे. काहींना क्रॅम्प्स गेल्यावर लगेच बरे वाटते, तर काहींना 1-2 दिवस उठता बसताना पोटऱ्या दुखतच राहतात. याची काही महत्त्वाची कारणे आपण जाणून घेऊया. पहिलं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे डिहायड्रेशन, म्हणजे शरीरातील पाण्याचे प्रमाण गरजेपेक्षा कमी होणे. परिणामी क्षारांचे प्रमाण कमी होते आणि क्रॅम्प्स येऊ शकतात. अतिजुलाब होणे, उलट्या होणे, खूप कमी प्रमाणामध्ये पाणी पिणे, खूप अंगमेहनतीची कामे करणे, खूप घाम येणे, गरम वातावरणामध्ये सतत काम करत राहणे, यामुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होऊन क्रॅम्प्स येऊ शकतं. शरीरातील क्षार म्हणजे सोडियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम कमी झाल्यास, त्याचप्रमाणे व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन B12 सारख्या व्हिटॅमिन्सच्या कमतरतेमुळे स्नायूंना योग्य पोषण न मिळाल्याने सुद्धा क्रॅम्प येऊ शकतात. काही आजार असतात, सिस्टेमिक आजार असतात, जसे डायबिटीज झालं, व्हेरिकोज वेन्स झाले, स्पायनल कॉर्डचे काही आजार आहेत. त्याप्रमाणे नर्व्ह कंडक्शन ॲबनॉर्मल असेल, त्याच्यामुळे हे लक्षण उत्पन्न होऊ शकते. काही औषधं आपण घेत असतो, जसं लघवी जास्त होणारी औषधे, डायरेटिक कॅटेगरीमधली जी औषधं असतात, ब्लड प्रेशर कमी करण्यासाठी घेण्यात येणारी औषधे, कोलेस्ट्रॉलसाठी घेण्यात येणारी स्टॅटिनसारखी औषधे, यामुळे सुद्धा क्रॅम्प येऊ शकतात. ही काही महत्त्वाची कारणे आहेत. इतरही कारणे आहेत, पण ही सर्वात जास्त महत्त्वाची आहेत. आता यावरती महत्त्वाचे उपाय म्हणजे योग्य प्रमाणामध्ये पाणी पिणे. शरीराला हायड्रेट ठेवणे खूप महत्त्वाचे असते. यासाठी गरजेनुसार ORS पावडरचे पाणी पिणे, नारळ पाणी पिणे, लिंबू सरबत पिणे हे चालू ठेवावे. क्रॅम्प्स आल्यावरती पायांना थोडे मसाज करणे, स्ट्रेच करणे गरजेचे असते. पायाच्या स्नायूंना रिलॅक्स करण्यासाठी त्या जागी गरम किंवा थंड कोणताही शेक तुम्ही देऊ शकता. रोज स्ट्रेचनिंगचे व्यायाम करणे हे शिकून घ्यावे. जास्त मेहनतीची ताण येणारी कामे करत असणार तर ओव्हर एक्झर्शन होणार नाही याची काळजी घ्यावी. कामे करताना टप्प्याटप्प्याने थांबून करावे. योग्य आहार नियोजन, योग्य व्यायाम दररोज करणे महत्त्वाचे असते. त्याचप्रमाणे जंक फूड आहे, पाम तेलमधले तळलेले पदार्थ आहे, चायनीज पदार्थ आहे, बेकरी आयटम आहेत, हे खाणे टाळावे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे हे साधे लक्षण समजून त्याला दुर्लक्ष करू नका. तुमच्या फॅमिली डॉक्टरला दाखवून त्यांच्या सल्ल्यानुसार उपाय करून घ्यावा. आपल्या सर्वांनाच माहीत आहे की प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. म्हणून भविष्यात शरीराची वाताहत होऊ नये म्हणून योग्य वेळी आजाराचे कारण शोधून त्याला उपाय करणे जास्त गरजेचे असते. अशा प्रकारे आपले सामान्य ज्ञान वाढवण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो. पुन्हा एकदा नवीन विषय घेऊन आम्ही येऊ. आपणही आमचे व्हिडिओ तसेच बघत राहा आणि आवडले तर लाईक करा आणि हो, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आपल्याला व्हिडिओ आवडले असतील तर तुमच्या निकटवर्तीयांना सुद्धा शेअर करा. नमस्कार.